नमस्ते, मी तुमच्या सगळ्यांची लाडकी इंडियन संगीता. तर सकाळी सकाळी देवपूजा आटपली आणि स्वयंपाकाला लागले. तर म्हटलं चला तुम्हाला आज माझा स्वयंपाक दाखवते. आज मी बनवणार आहे कडू कारल्याची भाजी. कोणाला कोणाला कारलं आवडते ते नक्की सांगा. नक्कीच कोणाला आवडत नाही कारलं, कारण कारलं हे कडू असतं. तर हे माझे बुद्ध आणि त्यांची पण जरा म्हटलं चला फोटो दाखवा. तर हे टाकलेले हे तेलामध्ये हिंग, आणि मी आधीच कारली स्वच्छ धुवून कापून त्याच्यामध्ये मीठ भरून वाफून घेतली होती आणि ती पुन्हा त्यातल्या बिया काढून त्याच्यामध्ये मसाला भरलेला आहे. तो मसाला म्हणजे शेंगदाणे, लसूण, लाल तिखट, हळद, धणा पावडर हे सगळं त्याच्यामध्ये भरलंय. आणि ते कारली आता मी तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे. सॉरी त्याच्याबद्दल, कारण कारली वाफून घेतली होती ते मी शूट करायचं विसरले. पण मी आता इथे तुम्हाला सांगितलेलं आहे कारली वाफवायची आहेत मीठ टाकून मध्ये, म्हणजे त्याच्यामध्ये थोडं थोडं मीठ भरून झाकण देऊन कमी आचेवर त्याला वाफून घ्यायचं आहे, थोडंसं शिजून घ्यायचं आहे. नंतर त्यातल्या बिया काढायच्या आणि त्याच्यामध्ये मसाला भरायचा आणि हा असा भरलेली कारली अशी फ्राय करून घ्यायची आहेत. आता मी हे वाढले ताट, ज्वारीची भाकरी, भरलेली कारली आणि हे पातळ रस्सा. तर आता मी खाऊन झालेलं आहे. तर म्हटलं चला भांडी पण स्वच्छ घासून घ्यावी, थोडीशी घराची साफसफाई पण करावी आणि तुम्हाला पण दाखवावी. कारण प्रत्येकाला असं वाटत असेल मी नुसतं रील्स बनवते, व्हिडिओ बनवते, घरामधली कामं करते का नाही. तर मी घरामधली सगळी कामं करते, सगळी कामं आटपून मग माझा हा शौक आहे तो पाळते. म्हणजे मी माझं पॅशन पाळते, मी व्हिडिओ बनवते आणि एन्जॉय करते. तर मग मी ही भांडी घासून घेतलेली आहेत आणि त्याचबरोबर सगळी ओटा पण स्वच्छ करते. हे प्रत्येक गृहिणी करते. पण मला एक गोष्ट ह्याच्यामध्ये हे सांगायचे, गृहिणी ही साफसफाईच्या नादामध्ये आपले हात बघा किती रखरखीत होतात, साबणामध्ये सतत असतात. त्यामुळं गृहिणी ह्याच्याकडे दुर्लक्ष करते. घराची स्वच्छता करते पण स्वतःकडे ती लक्ष देत नाही, स्वतःची स्किन केअर करत नाही, हातांची काळजी घेत नाही. एवढे मौल्यवान आपल्याला देवानी हात दिलेले आहेत. हात हे लाख मोलाचे कोटीचे आहेत, हे परत आपल्याला मिळणार नाही. ओटा परत बांधता येतो, भांडी परत नवीन घेता येतात. तर ते बायकांनी जरूर करावे. भांडी घासून झाल्यावर, घराची स्वच्छता झाल्यावर नेहमी हाताला हँड लोशन लावायचं, मॉइश्चरायझर करायचं हाताला. हे बघा हात त्याने मऊ राहतात. मी बऱ्याच स्त्रियांचे हिवाळ्यामध्ये रखरखीत झालेले हात पाहिलेले आहेत. तर मला हे आवर्जून सांगावं असं वाटतं, हिवाळ्यात आपल्या त्वचेची काळजी घेतली पाहिजे. तर मी हे बनवलेलं लोशन लावलेलं आहे, तुम्हाला